कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम भेटी लागे जीवा लागलीसे आस ही ओवी आज नांदगाव आणि मालेगावच्या वारकऱ्यांच्या पावला पावलातून प्रत्यक्ष अनुभवता येते. विठ्ठल नामाचा गजर करत, हातात पताका आणि मुखात ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत आज हजारो वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे. हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही दिंडी केवळ वारी नाही, तर भक्ती आणि जिद्दीचा एक अनोखा संगम आहे. मालेगावच्या जेऊर गावातून निघालेली ही दिंडी आज भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. कडक ऊन, पावसाची शक्यता आणि रस्त्यातील खडतर प्रवास अशा कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले. या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मॅरेथॉन वारी. साधारणपणे पंढरपूरला पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात, पण हे वारकरी अवघ्या 10 दिवसात 400 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे. हे शारीरिक सामर्थ्य नसून पांडुरंगावरील निस्सीम भक्तीचे फळ आहे असेच म्हणावे लागेल. काय आता मौली असं आहे, साधू संतांनी आपल्याला निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करायला सांगितली. निष्कामता भक्तीचा प्राण आहे, म्हणजे व्यवसाय म्हणून काही करायचं नाही. आता बहुतांशी माणसं रस्त्याने थोडं वारकऱ्यांकडून बिशी करतात. या दिंडीमध्ये बिशी नाही, हे एक महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लेडीज नाही आणि 11व्या दिवशी पंढरपुरात जाते. हे दिंडीचं हे महत्त्व आहे. ही दिंडी म्हणजे मी पायी निघालो म्हणून पायी तीर्थयात्रा आहे दिंडी म्हणून. आता दिंडीचा आकार आता यायला लागला, पण दिंडी म्हणून नाहीच. रस्त्याने लोक, भाविक लोक, माझी पहिल्या वर्षात जे ठेपे झाले त्या ठेप्यावर त्या मुक्काम होतो, तिथं त्याचं जेवण देता, एवढ्या वारकऱ्याला जेवण जातं. आता त्याचं स्वरूप बदललं. 2-1 हजारापर्यंत वारी जाते, 2-1 हजारापर्यंत वारकरी जातात पंढरपूर. 19 वर्ष झाली. सुरू करायचं पंढरीची वारकरी. साधू संतांनी सांगितलं पंढरीची वारी करा, जन्माला आल्याचं सार्थक पंढरीच्या वारीमध्येच आहे. साधू संतांनी जे सांगितलं ते, कारण इथं ही भूमी ज्ञानोबा तुकोबारायची आहे. इथं ज्ञानोबा तुकोबाराच्या बोधाने जगणंच हे मानवतेचं लक्षण आहे. ज्ञानोबा तुकोबाराच्याच बोधाने जगला पाहिजे माणूस, त्यांच्या पावलं त्यांच्या पाठीमागं. कारण पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेता. आणि साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं. त्यांनी जे सांगितलं ते आपण करायचं, त्यांनी सांगितलं ते करायचं, त्यांनी जे केलं ते करायचं. हो, सगळे नाशिक जिल्ह्यातून, इकडून तिकडून, धुळ्याकडून, कुणी येतात. 1-1, 2-2, 4-4 वारकरी राहतात.